मला झाडाशिवाय बाकी असलं काही कळत नाही काय म्हणतात आणि त्याच्याबद्दल काय विचार करून काय व्यक्त व्हावा हा काय आपला प्रांत नाही आहे. राज ठाकरेंसोबत नेमकं काय चर्चा झाली? राज ठाकरेंसोबत आता नेमकी काय चर्चा, नेमकं काय आणि पुढील त्यांनी काय एकत्रित आंदोलन काय कोणाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, म्हणून त्यांना भेटायला आलो. ही चांगली गोष्ट आहे आणि पुढे पण अशी तपोवन अशी झाडं वाचावीत त्याच्याबद्दल काय करता येईल, कसं करता येईल एवढीच चर्चा. गिरीश महाजन असं म्हटले की मी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेईन, आमचा जो मुद्दा आहे आम्ही का हे करतोय हे सगळं स्पष्ट मी त्यांच्या ठाकरे बंधूंशी बोलेन. कसं काय गोष्टीकडे तुम्ही बघता काय 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 म्हणले ते? की मी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेईन आणि सरकारचा मुद्दा तरी काय आहे, सरकार तिकडे काय हे सगळं गोष्टी करते, मी ठाकरे बंधू समजून सांगतो. आता ठाकरे बंधून ते बघून घेतील ना की त्यांचे काय मुद्दे आहेत. उद्धव पण ठाकरेंना मला काही भेटणार नाही. उद्धव ठाकरेंनी देखील तपोवनाच्या जे वृक्षतोड हो, आहे शपथ. त्याबद्दल भेटणार म्हणजे योगायोगानंच भेटलो असं तर ह्या सगळ्यांना आपण भेटून नाही, म्हणजे ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या सगळ्यांनी आपल्याला झाडं वाचवण्यासाठी हे सगळं करायलाच हवं. तुम्ही सतत त्या ठिकाणी आंदोलन करताय, मात्र सरकार काही नमती भूमिका घेत नाही. एकत्रित आंदोलन करण्यासंदर्भात काही तुमची चर्चा किंवा नाही, भूमिका सरकार काय? आपलं काय दुश्मन थोडी आहे. आंदोलन करण्याचं म्हणजे त्यांना आपली भूमिका समजलीच पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजेत. एकत्रित काही दोन ठाकरे बंधूंना तुम्ही सर्व एकत्रित घेऊन तुम्ही सर्व पर्यावरणवादी काही असं झाडासाठी येणारी सगळे आपलीच माणसं आहेत. त्यामुळे जेवढे येतील सगळे येतील ते घेऊन आपल्याला झाडं वाचवायचे आणि झाडं वाढवायचीत आणि ते आपले खरे आईबाप आहेत असाच आपलं म्हणणं आहे ना, आणि हे सत्यच आहे ना, तोच मुद्दा आपल्याला आहे. अजित पवारांनी तुमची पाठराखण केली, पक्षाची भूमिका ही त्यांच्या बाजूनं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आणि सगळ्यात महत्त्वाचं कलाकारांना सुद्धा तुम्ही काय आवाहन करणार आहात आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून अधिक ठाम भूमिका घ्यावी असं वाटतंय का? नाही, त्यांनी घेतलीच आहे भूमिका, झाडांसाठी त्यांनी सपोर्ट केलं हे मला खूप चांगलं वाटलं आणि सगळेच कलाकारांनी पुढे येऊन बोलायलाच पाहिजे असं का नाही. सगळ्यांचं मत हेच आहे की झाडं वाचली पाहिजे, असं कोण म्हणतील का? आता काही पर्यावरणवादी विनाकारणच सपोर्ट करत नसतील तर ते जरा त्यांचा विचार करावा लागेल. पण पर्यावरणवादी म्हणजे तू पण पर्यावरणवादी ह्या पण आहे, कोणाला वाटतं काय झाड तोडावं? तुम्हाला वाटतं काय काय तोडावं वाटतं का झाड? नाही नाही, कोणालाच वाटणार नाही, साधी गोष्ट आहे, सिंपल आहे यार. मूळ झाड आहे, नंतर आपण आहोत. मुख्यमंत्र्यांची तुम्ही काही भेट घेणार, कारण शेवटी सगळा मुद्दा त्यांच्या हातात आहे. गिरीश महाजनांशी बोलणं होतंय, पण थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? मला ते एक्झिबिशन सेंटर वगैरे जागा विकली जाऊ नये हे प्रामाणिकपणे वाटतं. ते बहुतेक करणार नाहीतच, तसं होणारच असेल तर मग भेटू. शिंदे साहेब, तुम्ही राज ठाकरेंची जवळपास तासभर चर्चा केलेली आहे, मात्र गिरीश महाजन किंवा सरकारमधले मंत्री जे काय सांगताय की दुसरीकडून 15,000 झाडं आणून आम्ही लावणार आहोत, त्या मुद्द्यावरती राज ठाकरेंचं मत काय? असं हे शक्य आहे, झाडं जगतील नाही जगतील त्यावरती सुद्धा सरकार नाही हो, गिरीश महाजन समजत नाही हो त्यांना की हे असं नाही करायला पाहिजे हो. अशी एकदम हैदराबादला कशाला झाडं आणायला जायला पाहिजे? महाराष्ट्रात काही फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही? महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझा सवाल आहे की तुम्ही अशी मोठी झाडं आपण का नाही तयार करत? आपल्याकडे काय जागा नाहीत का? आपल्याकडे रोपं नाहीत का? माणसं नाहीत का? पैसे नाहीत? काय नाही? हैदराबादला जाऊन आणायची, खर्च करायचा आणि त्याचा इथं काही फायदा नाही आहे. पण एवढी मोठी झाडं खरोखर जगतात का? तुम्ही स्वतः नाही, 15 फुटी झाडं जगण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. ती जमीन खोदावी लागते, त्याला खत पाणी तयार करावं लागतं, 6 महिने पडून ठेवावं लागते, वर्षभर ती योग्य तयार झाल्यानंतर ते झाड लावलं पाहिजे, मग वाढलं पाहिजे. हे असं लगेच आणलं, तिकडं खोदला, खड्डा लावला, लगेच की 2 फुटावर 4 फुटावर खड्डे काढले झाली लगेच, म्हणजे असं नाही होत ना. तर हे समजायला पाहिजे. मंत्री लेवलच्या माणसाला जर समजत नसेल, काढा खड्डे, आयुक्त लेवलला काढा खड्डे, लावा झाडं, एवढं महाराष्ट्राला नका फसवतो. महाराष्ट्रातील महापालिकेने एक्झिबिशन सेंटरचा प्रस्ताव आणलेला होता, त्याच्या पद्धतीचं टेंडर सुद्धा निघण्याच्या प्रोसेसमध्ये होतं. आता सांगितलं जातं की आम्ही हे टेंडर रद्द करतो आहोत.